आरती खिडकीपाशी उभी राहिली आणि तिच्या समोरच्या अनोळखी शहराकडे टक लावून पाहत होती. ती देवपूर येथे पोहोचली होती. भारतातील एक शहर ज्याला तिने यापूर्वी कधीही भेट दिली नव्हती आणि ती एक्सप्लोर करण्यासाठी थांबू शकत नव्हती. उत्साहाच्या आणि साहसाच्या भावनेने तिने तिची बॅग पकडली आणि अज्ञाताकडे निघाली. ती शहरातून फिरत असताना बाजारातील चैतन्यमय रंग आणि चैतन्यमय वातावरणाने आरती प्रभावित झाली. तिने स्टॉलमधून फिरून क्लिष्ट हस्तकला पाहून आश्चर्यचकित केले आणि स्वादिष्ट स्थानिक पाककृतींचे नमुने घेतले. मसाले आणि उदबत्त्यांचा सुगंध हवेत पसरत होता. तिला नवीन लेखक आणि पेय वापरण्यासाठी मोहित करत होता. पुढे आरतीने शहरातील भव्य हिंदू मंदिरांमध्ये प्रवेश केला. भिंती आणि छताला सुशोभित केलेल्या अप्रतिम वास्तुकला आणि सुंदर कोरीव काम पाहून ती थक्क झाली. मंदिरांतून जाताना तिला शांतता आणि शांतता जाणवली. उबदार सूर्यप्रकाश आणि मंद वाऱ्याने आरतीच्या आनंदाची आणि समाधानाची भावना वाढवली. या सुंदर शहराचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याबद्दल तिला कृतज्ञता वाटली आणि बाकीच्या दिवसात काय आहे हे पाहण्यासाठी ती थांबू शकली नाही. या क्षणी आरतीला शांतता वाटली. तिला समजले की तिला पृथ्वीवर स्वर्गाचा एक छोटासा तुकडा सापडला आहे आणि रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले. देवपूरमधील या परिपूर्ण दिवसाची आठवण तिला नेहमी जपून राहील हे जाणून आरती हसली. ती देवपूरच्या प्रेमात पडली होती आणि हा दिवस ती कधीच विसरणार नाही हे तिला माहीत होतं.